नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि गणेश चतुर्थी म्हटलं की पहिल्यांदा आठवतात ते बाप्पाचे आवडते मोदक. तर आज आपण अगदी झटपट आणि कमी साहित्यात बनणारे असे हे मोदक बनवणार आहोत. उकडीचे मोदक जर बनवायला कठीण वाटत असतील तर हे असे मोदक नक्की करून पहा. मोजक्या साहित्याने तयार होणारे हे मोदक करायला देखील फार सोपे आहेत. पाव किलो प्रमाणासाठीचं परफेक्ट माप आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी मी इथे 1 चमचा तूप घालून घेते. आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊयात. इथे मी पाव किलो डेसिकेटेड कोकोनट वापरलंय. तर आता हे आपण तुपात व्यवस्थित असं परतवून घेऊया. अगदी जास्तच न भाजता आपल्याला हे वरचेवर असं परतवून घ्यायचंय. तूप मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असं परतवत राहायचंय. एकदा का तूप छान असं मुरलं गेलं की हे एका ताटात बाजूला काढून ठेवायचं. आता यात सेम कढईत मी 1 कप दूध घालून घेते. तेच सेम माप घेऊन अर्धा कप साखर घालायची आहे. आता हे छान असं ढवळून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे केसर घालून तयार केलेलं दूध घालून घ्यायचंय. हे देखील आता आपण नीट असं मिसळून घेऊयात. आता यामध्ये अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क घालून घ्यायचंय. कंडेन्स्ड मिल्क थोडंसं चिकट असल्यामुळे त्याच कपामध्ये मी थोडंसं दूध घालून घेतलं होतं. तर ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा वेलची पूड देखील घालायची. आता आपलं मोस्टली सगळं काम झालंय. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सगळ्यात शेवटी आपलं डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घालून घ्यायचंय. हे घालताना गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायची आहे. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि मोदकासाठीचं सारण छान असं तयार करून घेऊयात. तर इथे आपलं सारण बनवून तयार आहे. पटकन हे मोल्डमध्ये घालून याचे मोदक तयार करून घेऊयात. तर मोदकाच्या साच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स असे हे बाहेरच्या बाजूने लावून घ्या. आता यामध्ये आपलं तयार सारण घालून घेऊयात. तुम्ही याच सारणात वेगवेगळे कलर घालून बाप्पासाठी रंगीबेरंगी मोदक देखील बनवू शकता. तर दोन्ही बाजूला व्यवस्थित असं सारण भरून घेऊयात. आता मी इथे मधोमध असा एक काजू घालून घेते. काजूचे मी 2 भाग आधीच चिरून ठेवले होते. आता हे मोल्ड बंद करून आणि खालून असं व्यवस्थित सारण भरून नीट पॅक करून घेऊयात. तर आता आपण हा मोल्ड खोलून बघूयात आणि बघूया आपला मोदक कसा झालाय. तर तुम्ही इथे बघू शकता आपला सुंदर असा मोदक बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्यायचे. बाप्पांना या मोदकांचा नैवेद्य दाखवून याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.